मध्ये ठेवलं जातं। हे बरेचसे काही आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी समाजांमध्ये पाहिलं जातं। आमच्याकडे हे वाद्य चामड्यांच्या बावल्यांचा जो खेळ आहे आमचा शॅडो पपेट्री त्याच्यामध्ये वापरलं जातं। ते ताट असं ठेवायचं, ही काठी अशी उभी करायची आणि असं असे हे आवाज त्यातून येतात। पुन्हा मी एका वेगळ्या ठिकाणी ठेवलं पुन्हा एका वेगळ्या ठिकाणी आणि ह्या आवाजाला पकडून आमची लोक त्यावेळी गाणं म्हणायची। तर एक थोडंसं तुम्हाला 1 मिनिटाचं सादर करून दाखवतो। रामायण मधले एक सगळ्यात आपल्याला इमोशनल सीन म्हणजे आपल्या सीतामाला रावण घेऊन जातो आणि त्या दुःखाच्या वेळेला राम ज्यावेळी ते आपल्या पर्णकुटीकडे येतो आणि बघतो तर आपली सीता तिथे नाहीये, तर त्यावेळी जे आमच्या आदिवासी समाजाने बनवलेलं जे गाणं आहे ते तुम्हाला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो। सीते माझे प्रिय करणी, सीते माझे प्रिय करणी, जोवर होता तुझा श्वास मजला, आठवला वनवास मजला, आठवला वनवास, सीते माझे प्रिय करणी, सीते माझे प्रिय करणी, कुठे सोडून तू गेलीस सीते माझे प्रिय करणी। हे वाद्य बेसिकली काय आहे की ज्या काळामध्ये आपल्याकडे हार्मोनियम पण नव्हत्या, आजच्या जनरेशन मध्ये आपल्याकडे मॉडर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, गिटार आहे, कॅस्टो आहे, सगळं आहे, पण त्यावेळेला स्वर काढण्यासाठी आपल्या जमुनाच्याच ताटाला वापरले जायचे आणि असे हे स्वर काढले जायचे। मी स्पेशली घेऊन आलेलो आपल्या सगळ्या मुलांसाठी दाखवायला। थँक्यू।